या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। कुख्यात गुंड गजा मानेला जामीन मंजूर झालाय। विशेष मोका न्यायालयाकडून जामीन मंजूर आहे। कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मानेला जामीन मंजूर झालेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट? खरं तर गजानन मारणे यांना आपण पाहिलं की 19 फेब्रुवारीला जी शिवजयंती होती त्या दरम्यान कोथरूड भागामध्ये एका जोग नावाच्या तरुणाला गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केलेली होती। त्यावेळेस त्या ठिकाणी गजा मारणे सुद्धा उपस्थित होता असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि त्यावरून त्याच्यावरती आणि त्याच्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली होती। त्यानंतर गजा मारणे याला येरोडा कारागृह त्याचबरोबर सांगलीच्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि आता त्याला मोक्काच्या विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गजानन मारणे आता कारागृहाच्या बाहेर सुद्धा येऊ शकतात। यानंतर आता गजानन मारणे यांची जी सगळी कारकीर्द राहिलेली आहे ती बघता पुणे पोलीस आणखीन पुढे काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण सध्या मोक्का विशेष न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।